पुढची बातमी बघा। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस आहे। दावोसवरून आल्यानंतर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याचंही बोललं जात आहे। गुंतवणूक आणून सुद्धा 70 लाख युवक बेरोजगार असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। मुंबई लोकलमध्ये अपघाताचे मुद्दे सुद्धा आज गाजणार असल्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात मी पुन्हा एकदा जाणार आहे। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे। मुंबई लोकलमध्ये जे काही आतापर्यंतचे अपघात झाले याच्यामध्ये अजून पण कमतरता आलेली नाहीये। दावोसवरून सध्या मुख्यमंत्री आलेत, उद्योग मंत्री आलेत, अजून सुद्धा 70,000 काहीतरी कोटी रुपयांची गुंतवणूक सुद्धा परदेशामध्ये करून आलेले आहे। त्याचा कितपत फायदा या तरुणांना होऊ शकतो आणि हा मुद्दा आजच्या अधिवेशनामध्ये कसा गाजू शकतो? सिद्धेश, खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि कुठेतरी अर्थसंकल्प अधिवेशन याचा आता जसे जसे दिवस वाढत चालले तसं तसं तापत चाललेलं आहे असं म्हणण्यास हरकत नाही। आणि आज प्रामुख्याने समजा पाहायला गेलं तर दावोस दौऱ्यावरनं जे आहेत विरोधक सत्ताधाऱ्यांसमोर आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सर्व मुद्दे जे आहेत ते उपस्थित करणार आहेत। जानेवारी 2025 असेल किंवा मग जानेवारी 2026 असेल, ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावोस दौरा झाला होता, या दावोस दौऱ्यावरनं आज प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जाणार आहेत। अनेक बेरोजगार हे महाराष्ट्रामध्ये अजून देखील आहेत। एवढे करार करून 100 पेक्षा जास्त करार हे दावोस मध्ये झालेले आहेत, पण प्रत्यक्षात किती उतरले आणि किती बेरोजगारांना महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्यात यावर जे आहेत विरोधक आज प्रश्न उपस्थित करणार आहेत। इतकंच नव्हे तर अवघ्या काही दिवस आधी 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि 12वीच्या परीक्षेला जात असताना एका 12वीच्या विद्यार्थ्याचा विक्रोळी स्थानकाजवळ अपघात झाला होता। इतकंच नाही तर मग रेल्वे अपघात झाला होता, तर इतकंच नाही तर पश्चिम रेल्वेवर काही दिवस आधी एक खून एका शिक्षकाचा देखील झाला होता। त्यामुळे मुंबई रेल्वेमध्ये वाढत्या गर्दीसाठी देखील आज प्रश्न उपस्थित सभागृहामध्ये केले जाणार आहेत। इतकंच नाही तर 10:30 वाजता विरोधक नेमका आता कोणत्या मुद्द्यांवर आंदोलन करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशा पद्धतीत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा चौथा दिवस कसा गाजतोय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल सिद्धेश। खरं आहे, नक्कीच शुभम। त्यामुळे एकंदरीतच आजच्या चौथ्या दिवशी कोणकोणते मुद्दे गाजतात आणि विरोधक सरकारला कशा पद्धतीने घेरतात आणि सत्ताधारी विरोधकांना कशा पद्धतीने उत्तर देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।